मंडळी, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे, पण तरीही त्यावर मोकळेपणानं बोलायला समाजाला घाम फुटतो. काय आहे तो विषय? तर स्त्रियांचं सेक्समधील समाधान आणि आनंद. होय, आपण आज बोलणार आहोत की स्त्रिया सेक्समध्ये काय शोधतात, त्यांना नेमकं काय हवं असतं आणि का समाज हे सगळं झाकून ठेवायचा प्रयत्न करतो. तर चला थेट मुद्द्यावर येऊया. मंडळी, सेक्स हा फक्त पुरुषांसाठीच नाही हे आपण आधी समजून घ्यायला हवं. स्त्रियाही सेक्समध्ये आनंद शोधतात, समाधान मिळवतात आणि त्यांच्याही काही अपेक्षा असतात. पण प्रश्न आहे, त्यांना खरा आनंद मिळतो का? संशोधन सांगतं की अनेक स्त्रिया सेक्सनंतरही असमाधानी राहतात, कारण त्यांच्या गरजा, इच्छा यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. मित्रांनो, सेक्स हा फक्त शारीरिक नाही, तर तो मानसिक आणि भावनिक सुद्धा आहे. स्त्रियांना फक्त ॲक्ट नाही, तर त्या आधीची जवळीक, संवाद, सुरक्षिततेची भावना आणि पार्टनरचा आदर हवा असतो. ऑर्गॅझम हा फक्त एक भाग आहे, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे ती म्हणजे कनेक्शन. पण आपल्याकडे किती जोडपी यावर बोलतात हाही प्रश्न आहे. किती पुरुष आपल्या पार्टनरला विचारतात तुला काय आवडतं, तर खूप कमी असे लोक असतात. आता समाजाचा रोल येतो. आपला समाज स्त्रियांच्या सेक्शुअल इच्छांबद्दल बोलायलाच तयार होत नाही, कारण स्त्री म्हणजे फक्त देणारी असं आपल्याला शिकवलं गेलंय. तिच्या इच्छा, तिचा आनंद हे सगळं गौण मानलं जातं. सिनेमात, जाहिरातीमध्ये सेक्स दाखवला जातो, पण ते नेहमी पुरुषांच्या नजरेतून. स्त्रियाचा आनंद कुठे दिसतो यामध्ये? आपल्याकडे सेक्स एज्युकेशन आहे का असा प्रश्न विचारला तर नाही हेच उत्तर मिळेल. शाळेत मुलींना फक्त मासिक पाळी आणि गर्भधारणेबद्दल सांगितलं जातं, पण आनंदाबद्दल, त्यांच्या शरीराबद्दल काहीच सांगितलं जात नाही. मग त्या कशा समजणार की त्यांचा हक्क नेमका काय आहे? आणि पुरुषांना तर हे सांगितलंच जात नाही की त्यांच्या पार्टनरचं समाधानही तितकंच महत्वाचं आहे. याचा परिणाम काय होतो विचाराल तर विवाहित जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, नात्यात असमाधान आणि बऱ्याचदा फसवणूक होते, कारण मुळातच आपण या विषयाला कायमचं दाबून टाकतो. मग तुम्ही म्हणाल यातून मार्ग काय? पहिली गोष्ट म्हणजे मोकळेपणा. जोडप्यांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. तुला काय आवडतं, काय हवं आहे हे प्रश्न देखील विचारले गेले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे समाजाला हे स्वीकारायला हवं की स्त्रियांचाही सेक्समध्ये समान हक्क आहे. सेक्स हा लाजिरवाणा नाही, तो नैसर्गिक आहे आणि त्यात आनंद मिळवण्याचा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. शेवटी स्त्रियांनो, तुमच्या इच्छा व्यक्त करा, पुरुषांनो ती ऐका आणि समजून घ्या, आणि समाजानं हे सगळं झाकून ठेवणं बंद केलं पाहिजे. चला एक पाऊल पुढे टाकूया मोकळेपणाकडं आणि समाधानाकडं. मंडळी, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा. असेच बेधडक विषय घेऊन आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःचा आणि एकमेकांचा आनंद शोधा.